नमस्कार मंडळी, तुला जपणार आहे ही मालिका लवकरच झी मराठीवर येणार आहे। या मालिकेचे कथानक कसे असेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघू, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। अंबिका आणि अथर्व हे जोडपं व त्यांची मुलगी वेदा असा यांचा सुखी परिवार। मात्र एका ॲक्सिडेंटमध्ये अंबिकाचा मृत्यू होतो। मात्र अंबिकाचा जीव आपली मुलगी वेदामध्ये असल्यामुळे ती मरणानंतर सुद्धा आत्मा बनून आपल्या मुलीच्या अवतीभोवती असते। अंबिका गेल्यानंतर अथर्वची आई त्याला मायासोबत लग्न करण्याचा सल्ला देते। माया ही नाटकी स्त्री असते, तिला फक्त अथर्व सोबत त्याच्या संपत्तीसाठी लग्न करायचे असते। त्याच्या आईच्या इच्छेखातर अथर्व माया सोबत लग्नासाठी तयार होतो। मात्र आता इथे एंट्री होते मीराची। मीरा ही साधी भोळी मुलगी असते जी अथर्वचा खूप आदर करते। एकदा मीरा वेदाचा जीव वाचवते, त्यामुळे वेदा आणि मीरामध्ये चांगली मैत्री होते। मीरा अथर्वच्या घरी पाहुणी म्हणून राहू लागते। हळूहळू दोघे एकमेकांच्या जवळ येतात, हे मायाला सहन होत नाही। माया मीराला घरातून हाकलून लावण्याचा प्रयत्न करते, मात्र ती अपयशी होते। अथर्वची आई आणि मायाला अंबिकाच्या आत्म्याबद्दल माहिती होते आणि त्या गुरुमा यांच्या मदतीने तिला कैद करण्याचा प्रयत्न करतात, पण काहीही फायदा होत नाही। हळूहळू कथानक समोर जातं। पुढे वेदा मीराचा आई म्हणून स्वीकार करते। मीरा आणि अथर्वचे लग्न होते। मायाचा पत्ता कट होतो। मायाचे वेदा आणि मीराला मारण्याचे प्लॅन सुरूच असतात। कोणत्याही इतर मालिकेसारखा ड्रामा या मालिकेमध्ये सुद्धा आहेच। आता तो ड्रामा आणि या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना कितपत आवडते हे मालिका सुरू झाल्यावरच कळेल। तुर्तास थोडेसे कथानक आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। धन्यवाद।